मी काय केलं पाहिजे? मला माहिती की आज रात्री ज्यावेळेस आम्ही या ठिकाणामध्ये येऊन बसलेलो आहोत, देवानं आमच्यासाठी काहीतरी करावं ही आमची धारणा आहे. प्रभूनं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच भावनेनं बरेच लोक प्रभूकडे येत असतात. देवानं आमच्यासाठी काहीतरी करावं, आमच्या परिस्थितीशी त्यांनी बोलावं, आमच्या जीवनाशी त्याने बोलावं, ही आमची भावना आहे. परंतु या प्रकारची परिस्थिती माझ्या जीवनात का निर्माण झाली आणि या परिस्थितीला जर फरक पडायला पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? दोन गोष्टी आहेत. पहिलं, या स्थितीमध्ये मी का आलो? जसं प्रभू येशू ख्रिस्त आणि लाजर हे दोघंजण चांगले मित्र होते. असं लिहिलंय शास्त्रामध्ये, येशूचा मित्र म्हटलं तर लाजरचं नाव येतं. परंतु लाजरस मेल्यावरती प्रभू येशू ख्रिस्त तो आजारी पडल्यावर लाजरसच्या बाबतीमध्ये त्याच्या बहिणीने निरोप पाठवला की तुझा मित्र आजारी आहे आणि तू लवकर ये. पण शास्त्र सांगतं की येशू पोहोचला नाही आणि ज्यावेळेस येशू पोहोचला त्यास लाजरस मेलेला होता. मग लोक चर्चा करायला लागले, कारण येशू आला आणि लाजरस मेल्याचं दुःख व्यक्त करत असताना तो रडू लागला. त्यावेळेस लोकांनी अशी चर्चा केली, याचं जर लाजरसवर एवढं प्रेम होतं तर तो जिवंत असताना, आजारी असताना का आला नाही? आणि लोक तुम्हाला पण हाच प्रश्न करणार आहे. तुम्ही सात्विक आहात, नीतिमान आहात, धार्मिक आहात, परंतु तुमची अवस्था इतकी दयनीय बनती तुमच्या धार्मिकतेची आणि येशूबरोबर तुमचं असणारं नातं, या नात्याची खिल्ली लोक ओढवतात. तर खरंच धार्मिक होता, खरंच येशूचं याच्यावर प्रेम होतं, मग हा मेला कसा काय? का त्याची परिस्थिती थोडीशी चांगली होती किंवा तो थोडा आजारी होता तेव्हा तो का आला नाही? पण हा विचार करत नाही लाजरस मेला का किंवा येशूनं त्याला का मरू दिलं, तो का मेला? मग काही लोक असाही विचार करतात, नाही तो यासाठी मेला की प्रभूचं गौरव त्याच्या ठाई पूर्ण व्हावं, त्याला मेल्यातनं जिवंत करावं, याच्यासाठी तो मेला. तसं असलं तर नाईन गावामध्ये एक विधवा आपल्या मुलाला तिरडीवरती घेऊन चाललं, त्याचं तर येशूचं काही नातं नव्हतं, त्याला पण जिवंत केलं, लाजरसला पण जिवंत केलं. परंतु प्रश्न तो येत नाही की लाजरस जिवंत झाला. माझा प्रश्न हा असेल, लाजरस का मेला? मरण्याची अवस्था का आली? येशूनं त्याची मदत का केली नाही? त्याचं कारण पवित्र शास्त्रामध्ये ज्यास आम्ही बारकाईनं अभ्यास करतो त्यास आम्हाला लक्षात येतं. त्यास येशू मरीच्या घरामध्ये त्याला निमंत्रण दिलं, त्यास असं लिहिलं, मरिया होती, मार्था होती, पण लाजरस तिथं नव्हता. असता तर त्याचं नाव असतं, म्हणजे तो तिथं नव्हता. ज्यावेळेस तुम्ही देव तुमची भेट घेण्यासाठी येतो आणि त्यावेळेस तुम्ही तिथं नसता, मग ज्यावेळेस तुम्ही संकटात सापडता त्यास येशूची उपस्थिती तिथं कधीच नसते. तुम्हाला प्रभू त्या ठिकाणामध्ये येत असताना त्याची अपेक्षा काय? जेवढी माझी उत्कंठा तुम्हाला भेटण्यासाठी आहे तेवढीच तुमची उत्कंठा येशूला भेटण्यासाठी असली पाहिजे. म्हणून परिस्थिती गंभीर का होती याचा विचार करा. देव कधीच चुकत नाही, कधीच नाही चुकत. तो परिपूर्ण आहे, तो परफेक्ट आहे आणि तो सगळ्यांच्या स्वभावाचं बारकाईनं निरीक्षण करत असतो, प्रत्येकाच्या स्वभावाचं. असं नाही की तुम्ही खूप प्रार्थना केली आणि लगेच देवानं तुम्हाला उत्तर दिलं. असं नाही तुम्ही चर्चमध्ये आला आणि मग तुम्हाला लगेच देवानं उत्तर दिलं. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये देवाला सोडता का हा प्रश्न आहे. काही परिस्थितीमध्ये आम्ही देवाला सोडतो. देवाच्या बाबतीमध्ये आमची धारणा काय? देवानं आमचं सतत ऐकलं पाहिजे, सारखं ऐकलं पाहिजे. आम्ही देवाचं ऐकू अथवा न ऐकू, पण देवानं आमचं ऐकलं पाहिजे, आहे की नाही? आम्ही देवाचं नाही ऐकणार, पण जेव्हा आम्ही हाक मारतो ना तेव्हा देवाने आमचं ऐकावं. पण बायबल काय सांगतं माहिती का? तू हाक मारतो त्यास मी तुला उत्तर देत नाही. मग का उत्तर देत नाही? का आमची परिस्थिती भयानक होती. काही गोष्टी आपण रूटच्या पुस्तकातनं पाहणार आहोत. शास्त्रातलं सगळ्यात
सुंदर पुस्तक मंडळीसाठी, परिवारासाठी आणि देवाबरोबर नातेसंबंध निर्माण करणारं पुस्तक कोणतं असेल तर रूथचं पुस्तक. आणि रूथच्या पुस्तकामध्ये असणारे 2 कॅरेक्टर, एक अर्पा आणि दुसरी रूथ, तिसरी नामी. परंतु नामी, या नामीला थोडंसं बाजूला ठेवूया. परंतु नामीमुळं ज्या प्रकारची आपत्ती तिच्या परिवारावरती आलेली आहे त्याच प्रकारची आपत्ती आज अनेक परिवारामध्ये येणार आहे नामीमुळं. नामी आणि तिचा पती ज्या प्रकारच्या चुका त्या दोघांनी केल्या, हे शास्त्र नुसतं वाचण्यासाठी नाही आणि शास्त्र उशाला घेऊन झोपण्यासाठी सुद्धा नाही, नाही का. बऱ्याच वेळा वाईट स्वप्न पडतात म्हणून शास्त्र उशाला घेऊन झोपतात. त्याच्यानंतर शास्त्र भूत काढण्यासाठी सुद्धा नाही. पुष्कळ लोक नाही का भूत लागलेल्या माणसाच्या डोक्यावर मारतात आणि म्हणतात निक 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 निक. पण तो सैतान कधी कधी म्हणतो, अरे हे बायबल तुम्ही माझ्या डोक्यावर मारता, ते बायबल अख्खं माझ्या डोक्यामध्ये आहे. ते बायबल तुम्ही त्याच्या डोक्यावर मारता पण अख्खं बायबल सैतानाच्या डोक्यामध्ये आहे. कसं काय? डोंगरावरती येशूची परीक्षा त्याने वचनानं घेतलेली होती. अगदी वचनं मुखोद्गत त्यानं येशूसमोर मांडली. तू देवाचा पुत्र आहे, वरून उडी मार. त्यानं परीक्षा घेतली येशूची. येशूनं वचन काढून म्हटलं, आपला देव याची परीक्षा पाहू नको. म्हणजे सैतानाच्या डोक्यात अख्खं बायबल आहे. मग आता विचार करा, ते बायबल त्याच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही त्याच्या डोक्यात मारलं तर काय फरक पडणार आहे? म्हणजे या सगळ्या आमच्या कल्पना आहे. बायबल डोक्यात मारलं की तो निघून. बायबल सैतानाच्या डोक्यात मारू नका, पहिले तुमच्या डोक्यात मारून घ्या. पहिले तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे ना. आणि आमच्या डोक्यात घुसत नाही. मी काल पण अंबरनाथमध्ये बोललो की 23वा स्तोत्र पाठ, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणा बरं. अरे बापरे, हां. मला काही कधी माहिती का, डबा रिकामा झाल्यावर, घरामध्ये कमतरता असल्यावर मग आम्हाला आठवतं मला काही उन्ह पडणार नाही. पण कधी उन्ह पडणार नाही? परमेश्वर माझा. मग मेंढपाळ असण्यासाठी बायबल सांगतं माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. आम्ही देवाची वाणीच ऐकत नाही आणि म्हणताना काय म्हण, परमेश्वर माझा. मेंढपाळ आहे तर वाणी कुठे ऐकायला? कुठं देवाचं वचन ऐकण्यासाठी तुमचं अंतःकरण उघडलेलं आहे. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना सुद्धा वीट आणणारी प्रार्थना आहे. जर देवाची वाणीच ऐकत नाही, कोणत्या अर्थानं तुम्ही म्हणता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे? काय तुमच्या स्वार्थापोटी तुम्हाला लागल तसं वचन तुम्ही घेणार? मला आता उन्ह पडलं म्हणून मी. आणि मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची, जेवढ्यांचं 23वा स्तोत्र पाठ आहे त्यांच्या घरातला पगार संपतो कसा काय? तुमचं स्तोत्र पाठ आहे, तुमच्या घरात बरकत नाही, तुम्हाला कर्ज काढावं लागतं. मग स्तोत्र तर तुम्ही म्हणता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उन्ह पडत नाही, मला काही उन्ह पडत नाही, आणि दुसऱ्यासमोर हात पसरता आम्हाला गरज आहे, आम्हाला मदत करा. याचा अर्थ तुम्हाला बायबल पाठ आहे, बायबल जगत नाही तुम्ही. शास्त्र जगण्यासाठी असतं, वाचण्यासाठी नसतं. शास्त्र जगा, त्यातलं वचन आत्मसात करून काही गोष्टी माझ्यामध्ये त्या का आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आज रूथच्या पुस्तकाकडे आपण जाणार आहोत. रूथचं पुस्तक आणि त्याचा पहिला अध्याय, त्याची 6 पासून काही वचनं वाचूया. रूथचं पुस्तक पहिला अध्याय 6 पासून काही वचनं. परमेश्वरानं आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिलं आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळलं. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जाण्यास ती निघाली. ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती. तेथून निघून यहुदा देशी जाण्यास मार्गस्थ झाली. हा, नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. मृतांवर माझ्यावर माया केली, परमेश्वर तुम्हावर करो. परमेश्वर करो, तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन
विसावा मिळो. त्यांचे चुंबन घेतले. बस, जास्त नाही. आपण थोडी वचनं पाहणार आहोत टप्प्याटप्प्यानं. आणि ही वचनं पाहत असताना ज्या आशीर्वादाकडं आज तुमचं लक्ष मला वेधायचं आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायचा आहे. नामी आपल्या सुनास म्हणती, तुम्हास विसावा प्राप्त हो, तुम्हास विसावा प्राप्त हो. आणि विसावा शब्दाचा अर्थ समाधान. ऐका, समाधान, सांत्वन. विसावा म्हणजे तुमच्या जीवनातली कमतरता नाहीशी होणं, त्याला विसावा म्हटलेला आहे. जेव्हा काहीतरी कमतरता पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही श्रम घेता. बायबलमध्ये लिहिले नाही का, रात्री उशिरा झोपता, सकाळी लवकर उठता, तुम्ही कष्टाचं अन्न खाता, पण हे तुमचं सगळं करणं व्यर्थ आहे. तो आपल्या प्रियजनास जे काही लागतं ते, आणि झोप म्हणजे विसावा आहे. मग आता ज्या गोष्टीसाठी आम्ही श्रम करत आहोत, धडपड करत आहोत, ज्याच्यासाठी कष्ट करत आहोत, ज्याच्यासाठी तुमची धावपळ आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी, तुमचं शरीर, या सगळ्याला विसाव्याची गरज आहे. विसावा नसल्या कारणानं आज आम्ही पाहतो नोकरीमध्ये सुद्धा लोकांना विसावा नाही आहे. ते म्हणतात की हा जॉब मला पसंत नाही. म्हणजे काय, तो दमलेला आहे, थकलेला आहे, त्याला वाटतं की विसावा असणारा एखादा जॉब मिळाला पाहिजे. समाधान नाही त्याच्याकडं. पगाराच्या बाबतीमध्ये असेल, कामाचा तणाव याच्या बाबतीमध्ये असेल, त्याला ज्या पद्धतीचा विसावा पाहिजे तसा विसावा त्याला मिळत नाही. आणि पवित्र शास्त्र काय आम्हाला सांगतं, नामी तिच्या सुनांना सांगत आहे, तुम्हाला विसावा प्राप्त व्हावं, तुम्हाला पतिग्रह प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही माहेरी जा. तिचा सल्ला आहे. परंतु खरा विसावा त्या सुनांना माहेरी मिळणार नव्हता. ऐका, विसाव्यासाठी योग्य प्रकारच्या ठिकाणाची गरज आहे. आणि तो विसावा आज रात्री आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. हे जे तुमचं जीवन आहे, जे कष्ट तुम्ही करत आहात, जे परिश्रम तुम्ही करत आहात, परंतु या परिश्रमातनं खरा विसावा तुम्हाला कधीच मिळणार नाही. विसाव्याची व्याख्याच तुम्हाला कळालेली नाही. विसावा मिळण्याची जागा किंवा पद्धतीच तुम्हाला माहित नाही. जेव्हा सगळे प्रयत्न करून जाता आणि त्यावेळेस तुम्हाला कळतं की नाही, आता अजून काहीतरी उन आहे, काय मी केलं पाहिजे, कोणती गोष्ट केल्या कारणानं मला मानसिक समाधान प्राप्त होईल, मला शांत झोप लागेल. कित्येक लोकांची झोप उडालेली आहे. एका मीटिंगला मी गेलो होतो. एक मुलगी समोर आली, इतकी सुंदर देखणी मुलगी. तिची आई तिच्या समोर घेऊन आली आणि त्या मुलीला उभं केलं, तिच्यासाठी प्रार्थना करा. गेले 4 महिने ती झोपलेली नाहीये. तिचा पती तिच्यावरती प्रेम करत नाही. घरातनं त्यानं बाहेर काढलेलं आहे. माझ्या मुलीची झोप उडून गेलेली आहे. पुष्कळ प्रयत्न केले, कोर्ट कचेऱ्या केल्या, पण तरी तिचा पती तिला स्वीकारत नाही. आता विचार करा, विसाव्यासाठी कोर्टात गेले, सगळ्या लोकांना उभं केलं, तरी सुद्धा कोणी विसाव्याचे शब्द बोलू शकलं नाही. आणि ती मुलगी रडत होती. आणि मग मला तिचा कळवळ आला. मी प्रभूकडे प्रार्थना केली, देवा 4 महिने तिची अवस्था, डोळ्यामध्ये झोप नाहीये, कसं तिच्या मनाची घालमेल होत असेल, किती अस्वस्थ असेल ती मुलगी. माझी प्रार्थना होते, देवा पहिल्यांदा तिच्या मनामध्ये विश्वास उत्पन्न कर. ही परिस्थिती तू बदलू शकतो. आपल्या पतीपेक्षा सुद्धा देव विसावा देणारे ही भावना तिच्यामध्ये निर्माण कर. आणि ती प्रार्थना करून ती घरी गेली आणि तिच्या आईचा फोन आला. 4 महिने माझी मुलगी झोपली नव्हती, पण पहिल्यांदा तुम्ही प्रार्थना केल्यावर ती म्हटली, मम्मी आज पहिल्यांदा वाटलं कुठली तरी अद्भुत शक्तीचा हात माझ्या डोक्यावरती आलं, सगळ्या चिंता निघून गेल्या. 4 महिन्यानंतर मी पहिल्यांदा झोपले. विसावा फक्त प्रभूकडे. प्रियानो, जगात तुम्हाला कुठं विसावा सापडणार नाही. नामी जी ती गोष्ट बोलत आहे. 7व्या वचनाकडे आपण पुन्हा 6व्या वचनाकडे आपण जाऊया. रुतच्या पुस्तकाचं 1 अध्याय 6 वचन. परमेश्वरानं आपल्या लोकांचा समाचार घेऊन समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे. असे वर्तमान तिला मोवाब देशात कळाले. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, ती मोवाबात गेली आणि दुसरी गोष्ट, मोवाबात तिच्या कानावरती कोणतरी वर्तमान घेऊन गेलं. कोणतं वर्तमान? आपल्या लोकास देवानं अन्न दिलं. 2 गोष्टी आहे. नामीच्या जीवनामध्ये आलेला दुष्काळ. म्हणून मी म्हटलं कारण शोधा. हे कारण, नामीची मुलं मेली, नामीचा नवरा मेला आणि नामीच्या सुना विधवा झाल्या. कारण काय? देव अन्यायी आहे. देवाचं हृदय कठीण आहे.
का देव समस्या निर्माण करतो? आज जगातल्या लोकांना प्रश्न आहे. देव जर अस्तित्वात आहे तर रस्त्यावरती भिकारी काय आहेत? देव जर अस्तित्वात आहे तर लंगडे काय आहेत? देव जर अस्तित्वात आहे तर आंधळे काय आहेत? देव जर अस्तित्वात आहे तर आम्ही नोकरीसाठी स्ट्रगल का करत आहोत? आणि प्रश्न त्यांचा मार्मिक आहे, योग्य प्रश्न आहे. का देवाला कष्ट दिसत नाही? देवाला घरामधली परिस्थिती दिसत नाही? अहो, पण तो प्रश्न येण्याच्या अगोदर हा प्रश्न निर्माण का झाला? मग येशूचे शिष्य एकदा एका आंधळ्याला पाहिल्यावर त्यांनी प्रश्न केला नाही का, हा कोणामुळे आंधळा आहे? याच्या पापामुळं का याच्या आई वडिलांच्या पापामुळं? म्हणजे त्यांनी सुद्धा शोधलं कोणामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अजून एक गोष्ट मला पवित्र शास्त्रातनं सांगतो. योनाला देवानं सांगितलं तू निनिवेला जा. योना गेला कुठं? तार्शिशला. आणि योना तार्शिशला जात असताना जहाजामध्ये बसून पुढे निघाला. आणि बायबल सांगतं जहाजामध्ये मोठं वादळ झालं, समुद्रात वादळ झालं. तो खलाशी काय म्हणतो, हे वादळ कोणामुळं आलं? वादळ आलं कोणामुळं? त्याने हा प्रश्न केला नाही की आता वादळ कसं शांत करावं. त्यांना माहिती वादळ, त्यांनी केला प्रयत्न, सगळं असणारं समुद्रामधलं जड जड सामान फेकून दिलं. आणि खाली गेल्यावर कळलं अजून एक जड सामान तिथे आहे. आणि ते कोण? योना. सगळ्यात जड सामान कोणतं माहिती का? देवाची आज्ञा मोडणारे लोक. असं लिहिलंय, माशाने सुद्धा 3 दिवसांनी त्याला ओकून टाकलं. किती दिवसांनी? अहो, मासा लोखंडी असणारा ड्रम पण वितळून टाकतो आतमध्ये, ते त्याला पचतं. पण आज्ञा मोडणारे लोक माशाला सुद्धा पचत नाहीत. हो, देवाची आज्ञा मोडणारे लोक माशाला सुद्धा पचत नाहीत. माशाला पण उकून टाकलं. तुम्ही म्हणाल नाही देवानं त्याला सांगितलं अमकं झालं तमकं झालं. अहो, देवाने त्याला सांगितलं दुसरा भाग झाला. पण माशाच्या पोटामध्ये योना गेला, पण या माशानं सुद्धा त्याला बाहेर टाकून दिलं. मग तो प्रश्न तिथं टाकतो. खलाशी म्हणतो हे वादळ आलं कोणामुळं? कान देऊ नाही का? तुमचं घर जर वादळामध्ये अडकलेलं आहे, तुमचा परिवार जर उद्ध्वस्त होत आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, तुमचं करिअर उद्ध्वस्त होत आहे, तुमच्या मनाची शांती तुटत आहे, तुमचं जीवन असुरक्षित आहे, सर्व प्रकारच्या तुमच्या भावना, या भावनेचं युद्ध तुमच्या मनामध्ये चालू आहे. या सगळ्या गोष्टीला तपासून पाहायचं कोणामुळे हे झालेलं आहे. कोण अशी गोष्ट आहे ज्या दिवशी आदामानं एदेन बागेमध्ये असताना आणि फळ खाल्लं आणि तो लपला, त्यावेळेस देवानं प्रश्न केला, आदामा तू कुठे आहेस? तो म्हणतो प्रभू मला भीती वाटत आहे, मी घाबरलो, मी लपलो. देवानं प्रश्न केला, का घाबरला, का लपला? याच्या अगोदर पण शिळोप्याचा वारा येत होता, त्यास तुम्हाला भेटायला येत होता, पण आज तो वारा तुला वादळासारखा भासत आहे, त्या वादळाची तुला भीती वाटत आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती देवाला सोडतो त्याच्या जीवनामध्ये सामान्य घटना सुद्धा उद्ध्वस्त करणारी ठरली जाते. पण ज्यावेळेस मनुष्य देवामध्ये टिकून राहतो त्या ठिकाणामध्ये मला तुम्हाला सांगू द्या, किती मोठं वादळ आलं, वादळाला शांत करणारा येशू तुमच्यामध्ये असतो. म्हणून सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर तुम्ही नेमकं काय केलं? मग देवाने त्याला प्रश्न केला, ज्या झाडाचं फळ तुला खायला सांगितलं होतं खाऊ नको, तू ते फळ खाल्लंस का? देवानं बरोबर वर्मावरती बोट ठेवलं. मी तुला सांगितलं होतं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आम्ही काय करतो माहिती का? झाडाची फळं खाऊन कोण फळ खायला दिलं त्याला शोधायला जातो, नाही का? तो म्हटला मी नाही खाल्लं, मी तुला बायको मागितली नव्हती, तूच मला हवा दिली आणि हवेनं मला फळ दिलं. आमच्याकडे पण तसंच आहे. कोणी पती पत्नी स्वीकारत नाही. पत्नी पाळकालीन गपचीप सांगते माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, कारण तो मला चर्चला येऊ देत नाही. नवरा घरामध्ये सांगतो अहो चर्चमध्ये खूप धार्मिक आहे, घरामध्ये मला खूप भांडत आहे. म्हणजे प्रत्येक जण कोणावर ढकलतो? बायको नवऱ्यावरती आणि नवरा बायकोवरती. पण लक्षात ठेवा, जबाबदार तुम्ही स्वतः आहात. फळ तुम्ही खात आहात, चुका तुम्ही करत आहात. म्हणून शास्त्रात सांगितलं मुलानं द्राक्ष खाल्ली तर बापाचे दात आंबत होत नाही, आंबत नाही, त्याला झटका बसत नाही. जो द्राक्ष खातो त्याचेच दात आंबतात. लक्षात ठेवा, समस्या कोणामुळे निर्माण झाली? बायबल सांगतं नामी त्या ठिकाणामध्ये राहत असताना आपल्या दोघी सुनांसह कुठे राहत होती तर ती मोवाबामध्ये राहत होती. आज सुद्धा मंडळीची परिस्थिती, ख्रिस्ती समाजाची परिस्थिती, विश्वासणाऱ्यांची परिस्थिती भयावह आहे. देवाच्या लोकांनी बेथेलहेम यहूदा सोडलं आणि ते मोवाबामध्ये जाऊन बसलेले आहेत. मोवाब या शब्दाचा अर्थ चैनबाजी आहे. लोकांना चैनीचे जीवन आवडत आहे, त्यांना देवाचं मंदिर नको वाटतं,
त्यांना देवाच्या सानिध्यामध्ये बसायला नको वाटतं. देवाच्या सानिध्या संबंधाची कल्पना केल्यावर पुष्कळ लोक विचार करतात, तो आमचा वेस्ट ऑफ टाइम आहे. कशाला एवढा वेळ प्रार्थना करायची, कशाला एवढा देवाच्या सानिध्यामध्ये बसायचंय. परंतु लक्षात ठेवा, जे लोक देवाच्या सानिध्यामध्ये राहतात, दुष्काळ असला तर एक दिवस देव त्यांचा समाचार घेतो. दुष्काळ असला तरी एक दिवस त्यांचा देव समाचार घेतो. शास्त्रात लिहिलं, नामी दुष्काळामुळं तिनं आपला देश, आपले लोक, आपले शेजारी पाजारी, आपली फेलोशिप सोडली आणि ती मोआबामध्ये जाऊन बसली. कधी कधी काही फेलोशिप दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या वाटणार नाहीत. ऐका, काही संगती, काही एकत्र येणं, जेव्हा दुष्काळ पडतो ना त्या माणसाला तिथं राहू वाटत नाही. मंडळीमध्ये कधी कधी होतं, तुमची काळजी करणारं कोणी लोक नसतील ना, त्यास तुम्हाला वाटतं इथं मला प्रेम देणारं कोणी नाही. आणि खरंच आहे, मी पुष्कळ याच्यातनं प्रचार केला. मला नामी जी विधवा होण्याचं कारण, तिच्या सुना विधवा होण्याचं कारण त्या ठिकाणातले असणारे लोक, मी त्यांना दोष देत आहे. का दोष देत आहे? एक कुटुंब, नामी तिचं कुटुंब त्या बेथलेम यहूदामधनं घेऊन जात असताना एक सुद्धा परिवार गेला नाही का? त्या परिवारानं सांगितलं नाही का, नामी काळजी करू नकोस, अर्धी अर्धी भाकर आपण खाऊ, मी पण तुला मदत करेल, तू मला मदत कर, पण देश सोडून जाऊ नकोस. मंडळीमध्ये असेच आहेत, काही लोक सोडून जातात परंतु त्या परिवाराची काळजी करणारे लोक कुठं नसतात. लक्षात ठेवा, परिवार म्हणून जगत असताना बाहेर जाणाऱ्या लोकांना अटकाव करण्याची क्षमता मंडळीमध्ये असली पाहिजे. जे चर्च बाहेर जाणाऱ्या लोकांना अडवतं ते वाचवतं त्या लोकांना. जर नामीच्या मुलांना त्या अडवलं असतं, नामीला अडवलं असतं, तिच्या नवऱ्याला अडवलं असतं, तर नवरा पुन्हा त्या बेथलेहेम यहूदामध्ये जिवंत दिसला असता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जगामध्ये जिवंत राहण्याचं ठिकाण देवाच्या मंदिराशिवाय दुसरं कोणतं नाही. सगळीकडे मरण आहे, सगळीकडे मरण आहे, पण देवाच्या मंदिरामध्ये जीवन आहे. फक्त जीवन मिळण्याचं ठिकाण हे आहे. बाकी तुम्हाला जगात तुम्हाला जेवण मिळेल, पण जीवन मात्र देवाच्या मंदिरामध्ये आहे. लक्षात ठेवा, हे जीवन तुम्हाला देवाकडेच मिळणार आहे, मंदिरात मिळणार आहे. मग मंदिरात राहताना काही वेळेस तुमच्याकडे दुष्काळाची परिस्थिती असणार आहे, सगळ्या वेळेस चांगलं असणार नाही. असं घडतच नाही की तुम्ही देवाच्या मंदिरात आला. बरेच लोक म्हणतात नाही का, आम्ही तुमच्या चर्चला येऊन काय उपयोग झाला नाही. म्हणजे उपयोगासाठी चर्चला आला होता, काय उपयोग व्हायला पाहिजे तुमचा? अहो, येशूचे 12 शिष्य आहेत ना, ही 12 टाळकी 12 डोक्याची होते. आणि 12 टाळक्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का? शेवटच्या रात्री सुद्धा त्यांच्यात भांडण होतं. काय भांडण होतं माहिती का? मोठं कोण, अजून येशू मरायचा आहे तोपर्यंत त्यांच्यामध्ये, याच्यानंतर कोण वारस, कोण पाळक होणार आहे, कोण होणार सगळ्यांचा नेता. त्या येशूनं त्या शेवटच्या रात्री त्यानं काय केलं? सगळ्या शिष्यांचे पाय धुतले आणि काय सांगितलं माहिती का? ते शिष्य म्हटले, हे कसं काय, तुम्ही गुरु असताना आमचे पाय कशाला धुता? तो म्हणतो, यासाठी देतो की तुम्ही हे करावं. तुम्ही मोठेपणासाठी भांडतात, एकमेकाला खेचतात. आणि त्या शिष्यांचं वैशिष्ट्य, अहो ते कुणाचे शिष्य होते? येशूचे. कोणाचे हो? येशूचे. असे तर माझे किती डेंजर असतील. आणि यांचे, हो, येशूचे एवढे भयानक होते, कोणत्याच मंडळीतल्या लोकांनी उठून सांगावं नाही आमची मंडळी लई चांगली आहे, बोलूनच दाखवा. तवे त्यांनी ते मेलेले जिवंत झालेले पाहिले. आणि त्यांचा यहूदा पाकिटमार, तो चोरटा आणि येशूचा शिष्य. 3.5 वर्षाचं ट्रेनिंग देताना, अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. आपल्या भावाला अरे मूर्खा म्हणू नकोस, वेड्या म्हणू नकोस, तो न्यायदंडाच्या वरिष्ठ सभेस पात्र ठरेल, हे सांगितलं. तोच पेत्र येशूला धरल्यावर शिव्या देतो. 3.5 वर्षाचं बायबल ट्रेनिंग कोणाकडे हो? आणि 3.5 वर्षानंतर शिव्या देतो येशूला. कसले व्हरायटीचे शिष्य आहेत. थोमा, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर येशू त्याच्या समोर उभा राहतो तर म्हणतो, त्याला पाहिलं 3 दिवसानंतर त्याला ओळखायला तयार नाही. मला तुझ्या कुशीमध्ये हात घालू दे, मला तुझ्या हातामध्ये बोट घालू दे, जोपर्यंत मी तुला चाचपत नाही तोपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही. हे सगळे व्हरायटीचे शिष्य येशूकडे होते. मंडळीमध्ये थोमा असेल, मंडळीमध्ये यहूदा असेल, मंडळीमध्ये पेत्र असेल, मंडळीमध्ये रागिष्ट योहान असेल. योहानाचं तर वैशिष्ट्य औरच. तो काय म्हणतो माहिती का? या लोकांना मारून टाका प्रभू स्वर्गात नागणे आणून.
का तरी शुभवर्तमान ऐकत नाही. मंडळीत असेच असतात काही रानटी लोक, हे बदलत नाहीत ना. पाळक साहेब यांना हाकलून द्या, यांना मारून टाका, मरू द्या. ही मंडळी अशीच असणार आहे. धन्य ती मंडळी नामीला आणि तिच्या परिवाराला बाहेर जाऊ देत नाही. लक्षात घ्या, जर मंडळीतनं नामी बाहेर जाईल, मंडळीतनं नामीचा नवरा बाहेर जाईल, मंडळीतनं आणि महलोने खिल्लोन बाहेर जाईल, तर बाहेर गेल्यावरती ते मरणार आहे. चर्च, या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला शिकवत आहे, लोकांना मरू देऊ नका, त्यांना टिकवून ठेवा देवाच्या राज्यामध्ये. लोक टिकून राहणं गरजेचं आहे, प्रभूच्या राज्यासाठी टिकणं गरजेचं आहे, आणि त्यांना टिकवण्यासाठी चांगल्या वार्तेची गरज आहे. आणि चांगली वार्ता काय माहिती का? बायबल सांगतं, जे लोक दुष्काळामध्ये बेथलेहेम यहूदामध्ये राहिले, बायबल सांगतं परमेश्वराने त्यांची भेट घेतली, परमेश्वराने त्यांचा समाचार घेतला. जर या मंडळीच्या कठीण काळामध्ये जर तुम्ही टिकून राहाल, ऐका, मंडळीचा एक काळ असतो तो फार कठीण असतो. त्या कठीण काळामध्ये टिकून राहावं लागतं चर्चला. ख्रिस्ती मंडळी कठीण काळात टिकून राहिली. प्रिशितीय लोक त्या कठीण काळामध्ये राहिले, ज्या कठीण काळामध्ये या लोकांना विश्वास टिकून ठेवणं फार कठीण होतं. एवढं सोपं नव्हतं. ख्रिस्ताला स्वीकारणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. त्यांना पकडत होते. जो पेत्र 3 स्वर्गामध्ये जाऊन आला, साखळ दंडाने त्यांना बांधून ठेवलं जात होतं. ज्या पेत्राच्या एका उपदेशानं 3000 तारण, पहिला उपदेश, पहिला सेवक मंडळच्या इतिहासामध्ये, या सेवकाच्या उपदेशानं 3000 बाप्तिस्मे झाले, 3000 लोकांचं तारण झालं. इतकं रिव्हायवल, इतकं संजीवन या पेत्राच्या संदेशामध्ये की लोक बाप्तिस्मा घेत होते. तो पेत्र साखळ दंडाने बांधून ठेवला जात होता. पण तरी सुद्धा मंडळी टिकून राहिली, मंडळी टिकून राहिली. टिकणारं चर्च देव मंडळीची नेहमीच फेड घेत असतो. लक्षात घ्या, आज जी अवस्था मंडळीची आहे ती अवस्था कायम नसते. एक दिवस असा येतो की देव मंडळीचं वैभवच पालटून टाकत असतो. परंतु लक्षात ठेवा, कठीण काळामध्ये जे लोक त्या बेथलेहेम यहूदामध्ये राहतात, तसं तुम्ही सुद्धा कठीण काळात मंडळीमध्ये राहिलं पाहिजे. का? कारण देव समाचार घेणारे 100% आहे. देव असंच कुणाला सोडत नाही. कधीच प्रभू तुम्हाला तसं सोडणार नाही. देवाच्या सानिध्यात तुम्ही राहिला, प्रभूच्या संगतीमध्ये तुम्ही चालला, विश्वासामध्ये टिकून राहिला, विश्वासाचं युद्ध तुम्ही करत राहिला, प्रभू तुमचा त्याग नाही करणार. प्रभू तुम्हाला सोडणार नाही. एक समय येणार, देव पुन्हा उभं करत असतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, ही देवाची पारख आहे. रूथच्या पुस्तकाला शास्त्रामध्ये जागा मिळावी. 66 पुस्तकामध्ये एक पुस्तक रूथच्या नावानं लिहिलं जावं, इतकं मोठं भाग्य रूथला मिळालं. ऐका, शास्त्राची 66 पुस्तकं नाही आहेत. बायबल खूप मोठं आहे. त्याच्यातनं सिलेक्टेड असणारी 66 पुस्तकं काढली. तुम्हाला काय वाटतं, बायबल 66 पुस्तकांचं बायबल नाही. घटना अमर्यादित आहे. प्रभूनं केलेले चमत्कार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात, परंतु काही चमत्कार काढले, काही पुस्तकं लिहिली गेली. त्यामध्ये रूथचं पुस्तक लिहिलं जाणं, रूथच्या नावानं पुस्तक लिहिलं जाणं, इतकं मोठं भाग्य लाभणं तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. कसं काय तिला जागा मिळाली? कोणत्या गोष्टी अशा घडल्या की रूथला त्या पवित्र शास्त्रामध्ये विशेष दर्जा देऊन तिच्यासाठी पुस्तक लिहिलं गेलं? ह्या गोष्टी पण आम्ही शिकणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर जात असताना नामीचं चरित्र समजून घ्या. काय नामानी चुका केल्या आणि काय आम्ही चुका करत आहोत, आणि आमच्या चुकांमुळे आमच्या परिवाराची कशी वाताहत होत आहे. वाताहत झाल्यावर मग परिवार देवाकडे आणू नका. बऱ्याच वेळा वाताहत होती, बऱ्याच वेळा परिवार उद्ध्वस्त होतो, लेकरं हातातून निसटून जातात, नवरा मरून जातो, विधवेचं जीवन जगावं लागतं, लेकरं व्यसनाधीन बनतात. सगळं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावर मग आम्ही देवाकडे बोलतो. मग आम्हाला वाटतं की प्रभू नाही करावं. पण आधी का घडलं त्यावेळेस तुमच्या लक्षात नाही आलं? माझा मुलगा, माझी मुलगी देवाच्या भयामध्ये, देवाच्या मंदिरात असावी, हा विचार तुम्ही कधी केला नाही. तुम्ही ज्यावेळेस समस्या आली त्यावेळेस तुम्ही देवाला हाक मारली, आणि आता देव तुम्हाला उत्तर देत नाही. का उत्तर देत नाही? प्रभूनं तिच्या परिवाराला मरू दिलं. तुम्ही देवाचं सानिध्य सोडलं, बेथलेहेम यहूदा सोडलं, बेथलेहेम सोडल्याबरोबर तुम्हाला ते प्रश्न येणारच आहे. बेथलेहेम सोडल्यावर प्रश्न येणारच आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि लुटारूने त्याला चोप दिला असं लिहिलेलं आहे. जेव्हा देवाचे लोक देवाचं घर सोडतात, वचनातलं जीवन, परीक्षेचं जीवन, विश्वासाचं जीवन, प्रार्थनेचं जीवन सोडतात. ऐका, प्रार्थनेचं जीवन सोडू नका.
कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रार्थना करण्याचं सोडू नका. परीक्षा होणार आहे, कठीण प्रसंग तुमच्या जीवनात येणार आहे, जिथं तुमच्या प्रार्थना बंद व्हाव्यात. सैतानाला तुम्हाला मंदिराकडे येण्यासाठी अटकाव नाही करायचा, तो प्रार्थना करण्यासाठी अटकाव करतो. तुम्ही प्रार्थना करू नये. तो कसं पवित्र शास्त्रात मी तुम्हाला दाखवतो. येशू ख्रिस्त 3.5 वर्षामध्ये त्यानं भरपूर प्रार्थना केल्या, पण क्रुसावरती जाण्याच्या वेळेस एका रात्रीत 3दा त्याची प्रार्थना बंद पडली. असं कधी घडलं नाही. पण शेवटच्या रात्री आम्ही पाहतो एका रात्रीत 3दा त्याच्या प्रार्थना बंद पडल्या. 3 वेळा डिस्टर्ब झाला. का? कारण येशू ख्रिस्त या क्रुसावरती तो जात असताना त्याच्या अंतःकरणामध्ये एक निराशा होती. ऐका बरं का, मी जे तुम्हाला सांगतोय, कारण प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा असं म्हटलं, होईल तर हा प्याला मजपासून, म्हणजे तो निराश होता, तो खिन्न होता, कष्टी होता, तो क्रुसाला सामोरं जाऊ शकत नव्हता. हे बायबल वाचल्यावर तुम्हाला कळतं. येशू ख्रिस्त त्या दुःखाकडे पाहिल्यावर तो डिस्टर्ब झालेला आहे. अधिक रात्रभर प्रार्थना करणारे येशू त्या रात्री 3दा त्यांनी प्रार्थना खंडित झाली. अजूनपर्यंत एकदा सुद्धा त्यानं शिष्याला म्हटलं नाही माझ्यावर प्रार्थना करा, पण पहिल्यांदा म्हटला मला प्रार्थनेची गरज आहे, जागृत राहा आणि प्रार्थना करा. त्याला वाटलं कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करावी. मग कोण व्यक्ती होता की जो त्या प्रार्थनेला अटकाव करणार होता? लुसिफरला माहिती आहे, यानं जर प्रार्थना केली तर हा क्रूस सहजपणे त्याच्यावरती विजय मिळवेल, या क्रूसावरती तो विजय मिळवेल, या मरणावरती तो विजय मिळवेल. पण हा जर घाबरला आणि याची प्रार्थना बंद झाली, इकडचं तिकडचं सांगत नाही, प्रार्थना जीवन किती महत्वाचं आहे त्याच्या संबंधाने सांगत आहे. दानिएलाची प्रार्थना बंद व्हावी यासाठी आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं, राजानं फरमान केलं 1 महिन्यापर्यंत कुणीच आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही, त्याची प्रार्थना बंद करावी, सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात येईल. परंतु दानिएलानं नेहमीसारखं ॲज युज्युअल यरुशलेमेच्या दिशेनं तोंड करून खिडक्या उघडल्या आणि प्रार्थना केली. सिंह होता, पण प्रार्थना करणाऱ्या लोकांना सिंह कधी खाऊ शकत नाही, हे तितकं सत्य आहे प्रियानो. जेव्हा तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगता, सिंह तुम्हाला दिसेल, पण सिंहाची ताकद नाही, मजाल नाही की त्यानं तुम्हाला उद्ध्वस्त करावं. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी तुम्ही या प्रार्थनामय जीवनातनं माघारी जाता. नामी गेली, नामीनं आपला परिवार उद्ध्वस्त करून टाकला. जो परिवार प्रार्थना करत नाही, ऐका, ज्या परिवारामध्ये प्रार्थना नाही तो परिवार उद्ध्वस्त होत असलेला परिवार आहे. उद्ध्वस्त होणार, 100% तुम्ही उद्ध्वस्त होणार आहे. तुमच्यासाठी कोणी मध्यस्थी करू शकणार नाही, कोणी रदबदली करू शकणार नाही. तुमच्या परिवाराला तुम्हाला वाचवावं लागणार आहे. राहाब वेश्या आहे, परंतु राहाब वेश्या ज्या 2 हेरांना आपल्या घरामध्ये निघते, ते म्हणते नक्की तुमचा देव तुमची भेट घेणार आहे आणि माझा असणारा देश देव तुमच्या हातामध्ये देईल. त्यास ती म्हणते, त्यास देव हा देश तुमच्या हातामध्ये देईल, माझं शहर तुमच्या हातामध्ये देईल, माझी आठवण करा. त्यास त्यांनी काय म्हटलं माहिती का, तू आणि तुझ्या परिवारातले सगळे लोक घेऊन एका घरामध्ये थांबा, त्या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा बांधा. ज्यावेळेस सगळ्या देशामध्ये रक्तपात होईल त्यास तुझा परिवार वाचेल. राहाब वेश्येनं सुद्धा तिच्या परिवाराला ज्या गोष्टी आवश्यक आहे, किरमिजी रंगाचा धागा तिनं लावला आणि तिचा परिवार, तिचे नातेवाईक वाचले. तुमच्या परिवाराला फक्त प्रार्थनाच वाचवणार आहे. जर तुमचा परिवार प्रार्थना करत नाही, कोण तुमच्या परिवाराला वाचवणार आहे? सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं कोणाला गिळा म्हणून टपलेला आहे, तो शोधत आहे. न जाणो तुमच्या परिवारातली एखादी व्यक्ती त्याच्या हातामध्ये सापडू नये. तुमचा पती, तुमची लेकरं. शास्त्रातलं मी तुम्हाला सांगतो, योब सुद्धा रोज सकाळी उठून आपल्या लेकरांचं शुद्धीकरण पहाटेच्या समयी करत होता. ती त्याची पहाटेची प्रार्थनेची पद्धत आहे. न जाणो माझ्या मुलांनी जगामध्ये जात असताना कधी पाप केलं तर देवाचा दंड त्यांच्यावरती येऊ नये. रोज श्रीमंत व्यक्ती, योब साधा सुद्धा व्यक्ती नव्हता, त्याची श्रीमंती पहा, त्याचं वैभव पहा, किती वैभव त्याच्याकडे होतं, पण त्यांनी प्रार्थना केली. आमच्याकडं सगळ्यात आमची कमजोर बाजू कोणती असेल तर आम्ही प्रार्थनेला महत्त्व देत नाही, आम्ही देवापासून दूर जातो. परिणाम आमचा परिवार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि इथं सुद्धा नामी आपल्या मुलांसह तिनं आणि त्या ठिकाणातनं सायवचनाकडे आपण पुन्हा जाऊया. सावचन आपल्या लोकांचा समाचार घेऊन
परमेश्वरानं आपल्या लोकांचा समाचार घेऊन आपल्या लोकांना अन्न दिलं आहे अशी वार्ता तिच्या कानावरती पडली. आज एका गोष्टीचं उत्तेजन मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेतल्यावर जे त्यांच्याकडे नाही, अन्न हा शब्द वापरला गेला, पण मी असं म्हणेल ज्या गोष्टीचा दुष्काळ तुमच्याकडे आहे, परमेश्वरानं भेट घेतल्यावर नसलेली गोष्ट तुमच्याकडे असते. दुष्काळ म्हणजे काही गोष्टी तुमच्याकडे नाहीत. काहींकडे नोकरी नाही. का नाही नोकरी? तुम्ही देवामध्ये नाही म्हणून नोकरी नाही. लक्षात घ्या. जर देवामध्ये तुम्ही असता तर बायबल सांगतं मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रे काय देईल? राष्ट्रे वाटना दाखल देव राष्ट्र देतो. 20,000ची नोकरी देणार नाही. देव राष्ट्र देतो. लाख रुपयाची नोकरी देणार नाही. देव राष्ट्र देतो. तुम्हाला 4 व्हीलर देणार नाही. अरे देईल का नाही? तुम्ही असे प्रश्न चिन्ह घेऊन बसलाय की जसं काय हा उपदेश दुसऱ्या चंद्रावरच्या लोकांना द्यायला लागला. मुळामध्ये तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी फार कमी आहे. ज्या प्रकारचं सकारात्मक दृष्टिकोन आहे, तुम्ही देवाकडे येताना धारणा काय? मला जायचं, प्रार्थना करायची, मला सांगितलेली गाणे मला गायचे आणि मला घरी जायचं, गुडघे टेकायचे. आणि पुष्कळ लोक म्हणतात नाही, प्रभूनं जशी अर्धी भाकर दिली त्याच्यामध्ये राहायचं. अर्धी भाकर, जास्त त्यागाचं जीवन जगायचं. प्रभू आम्हाला जसं ठेवशील. उधळ्या पुत्राचा भाऊ मुलगा सगळं उधळून आला आणि तुम्ही त्याची पार्टी दिली आणि मी तुमच्याबरोबर एवढे वर्ष विश्वासू राहिलो, तुम्ही माझ्यासाठी साधं कोंबडी पण नाही कापली. तुम्ही अख्खा बैल याच्यासाठी कापला. तो म्हटला बाबा सगळं तुझंच होतं, तूच घ्यायचं आणि तूच कापायचं. तुला त्याग करायची सवय, तुला साठवायची सवय. हा उधळून आला आणि म्हटला बाबा मला परत तुमच्या घरामध्ये घ्या, मी बाप आहे, मी परत घरामध्ये घेतलं. तुम्ही उधळ्या पुत्रासारखे बना. उधळ्या पुत्राच्या भावासारखं कशाला बनता? उगा खुरखुर करत बसायचं प्रभूने हे का नाही दिलं ते. अहो तो उधळून परत आला. हालेलुया. उधळून परत आला आणि बापानं बघा नेहमी असंच होतं. सामान्य जे असणारे विश्वासणारे येतात बसतात आणि कोणतरी असं येतं, हा तो म्हणतो मी दारू पित होतो, पूर्वी अमकं करत होतो. आणि मग तुम्ही बघता त्यांनी ती साक्ष दिली, त्याच्या साक्षीने लोक प्रभावित झाले आणि 1-2 वर्षांनी त्याची सगळी परिस्थिती बदललेली असते. त्याची कपड्याची स्टाईल, त्याच्या आर्थिक परिस्थिती. आणि तुम्ही म्हणता अरे आम्ही 20 वर्ष ह्या चर्चला येतो, 10 वर्ष ह्या चर्चला येतो, याला 2 वर्षात देवाने एवढं दिलं, आम्ही एवढे वर्ष येऊन काय केलं? तू एवढे वर्ष येऊन उधळ्या पुत्राच्या भावासारखा बसला. तो उधळून पण आला आणि सांगितलं पण मला तुमचा मुलगा घ्या. आणि बोलताना त्यांनी स्टाईलमध्ये बोलला, तो मी तुमचा मुलगा घेण्याच्या लायक नाही. तुम्ही येतानाच असा हक्क, मी उपवास करतो, मी आमकं करतो देवा, मी ह्याच्यासारखा नाही. तुम्ही उगी शायनिंग मारत मारत आत्मिक जीवन जगता. उधळ्या पुत्राचा भाऊ उधळून बिधळून येऊन त्याला मी मुलगा म्हणण्याच्या लायक नाही, मी आमका नाही. बाप म्हणतो ये बस. लक्षात प्रभूकडे येताना धारणा काय असली पाहिजे? तो मोठा मी लहान. तुम्ही तुमची प्रौढी मारू नका. नामी का बाहेर पडली? तिला प्रौढी होती. कोणती प्रौढी? या देशात मी गरीब म्हणून राहणार नाही, मी बाहेर झाल्याने श्रीमंत होईल. तिच्या प्रौढीने तिला उद्ध्वस्त करून टाकलं, तिच्या गर्वानं तिला उद्ध्वस्त करून टाकलं. लक्षात ठेवा, नामी परत येताना काय म्हणते? मला नामी म्हणू नका, मी भरलेली गेले पण आता येताना मी रिकामी आलेले आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवाच्या घरातनं जाता, देवाच्या सानिध्यामधनं जाता, सगळं काही तुमचं गेलेलं असतं. अभिषेक गेलाय, सामर्थ्य गेलेलं आहे, सगळं काही तुम्ही गमावलेलं आहे. तुमचं ऐश्वर्य, तुमचं आरोग्य, तुमची शांती तुम्ही गमावलेली आहे, तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावलेला आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवामध्ये टिकून राहता, प्रभूच्या भयामध्ये तुम्ही टिकून राहता, परमेश्वर तुम्हाला रिकामं करत नाही. योब टिकून राहिला, देवानं त्याला दुप्पट दिलं. प्रियानो, योब टिकून राहिला, देवानं त्याला दुप्पट दिलं. त्याची पण परीक्षा झाली, त्याचं पण सगळं काढून घेतलं, त्याची पण लेकरं मेली. लेकरं मेल्यावर त्याची बायको त्याला काय म्हणते? बायको फार डेंजर असते. नाही, या मंडळीच्या बायका चांगल्या आहेत, मी योबाच्या बायका संबंधाने सांगत आहे. ती फार डेंजर होती. ती काय म्हटली माहिती का? मरून जा, कशाला एवढं सत्व धरून ठेवलेलं आहे? तुमच्यामुळे प्रॉब्लेम मला पण, रोज उठून तुमच्या जखमा मला धुवाव्या लागतात.
त्याला फोडानं भरलेलं होतं त्याचं शरीर. 1-2 दिवस. आणि कोरोनात तर कळलं बायका किती डेंजर आहेत. अशी भाकर टाकत होत्या, ज्याला झाला त्याला नाही का, लांबून मास्क बिक सगळं लावून, घरामध्ये सॅनिटायझर. पण भाकरी जाताना अशा जात होते की त्या कुत्र्याला चांगले जात होत्या, पण कोरोना झाला त्याला मात्र अतिशय भयानक. का? कारण आम्हाला माहिती आहे जगामध्ये खरं प्रेम देवाशिवाय कोणीच करू शकत नाही. कोणीच देवाशिवाय प्रेम करू शकत नाही, कोणीच नाही. कोणी कुणाला विश्वासू नाहीये. पण प्रभू तुम्हाला खूप विश्वासू आहे, देवच विश्वासू आहे. त्याच्याकडे लक्ष लावा. नामीनं तीच चूक केलेली आहे. तिने आपल्या पतीला आपल्या कुटुंबाला घेऊन बाहेर पडलेली आहे आणि परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. देव त्याच्याबरोबर राहणाऱ्या लोकांचा समाचार घेतो. योवाची पत्नी म्हणती देवाला दोष द्या, त्याला नाकारा, उद्ध्वस्त व्हा, मरून जा. पत्नीनं सुद्धा त्याला मरणाचा सल्ला दिला, पण इयोबानं कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाला दोष दिला नाही. त्याचं वाक्य होतं देवापासून फक्त सुखच घ्यावं का. काही वेळेस देव दुःख पण देतो, पण दुःख देणं सुद्धा चांगलं असतं. कधी कधी दुःख येतं. लाजरस मेला हे दुःख होतं, ते रडले, पण तो मरणं पण गरजेचं होतं. का? लाजरस मेला म्हणूनच त्यांचं घर फेमस झालं. लोक म्हणत होते याच घरातला लाजरस जिवंत झाला. त्या घराकडे पाहिल्यावर लोक याच घरात तो लाजरस होता जिथं येशू आला. अहो यांचाच तो मुलगा, यांचाच तो भाऊ जो कबरेत होता आणि तो मरून पडलेला होता, पण येशू आला आणि त्यानं कबरेतनं बाहेर काढलं. लक्षात ठेवा, तुमच्या परिवाराची अवस्था अशी आहे, हे दुःख आहे, पण आज रात्री मी तुम्हाला सांगतो दुःख आहे पण साक्ष पण तुमच्या जीवनात घडणार आहे. अशी साक्ष की ज्या साक्षीच्या द्वारे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. आज तुमच्याकडे मेलेला लाजरस असेल, पण एक दिवशी कबरेतनं बाहेर असलेला लाजरस हे तुमच्या घराचं वैशिष्ट्य असणार आहे, हे तुमच्या परिवाराचं वैशिष्ट्य असणार आहे. म्हणून पॉझिटिव्ह राहा. काही लाजरस मरू द्या, संपत्ती जाऊ द्या, योबाची मुलं गेली, योबाचे आणि सगळे गुरढोरं गेले, पण योब मात्र देवात टिकून राहिला. देवात टिकून राहा, प्रभूमध्ये टिकून राहा. जेव्हा तुम्ही देवात टिकून राहता, प्रभू सगळं दुप्पट तुम्हाला देतो. दुप्पट. लक्षात ठेवा, सगळं दुप्पट. आणि देवाला स्वर्गामध्ये देव काय करतो तुम्हाला काय वाटतं? निवांत असं बायबलमध्ये तर सांगितलं की इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही. मग देव काय हाताची घडीन तोंडावर बोट घालून बसतो का स्वर्गामध्ये? त्याला झोपही लागत नाही. आणि त्याला मग करतो काय देव? मोठा प्रश्न आहे. देव स्वर्गात बसून करतो काय? झोप तर घेत नाही. बघा, ज्या लोकांना झोप लागत नाही ते खुडबुड करत राहतात, नाही का, काही ना काहीतरी खुडबुड करत राहतात. कुणाला तरी चिमटा काढ, ज्यांना झोप लागत नाही ते कुणाच्या तरी अंगावर पाय टाक, आहे का नाही, मोबाईल बघ, लाईटच लाव. होतच नसेल होत तर तुमच्या परिवारात काहीतरी गडबड आहे बरं का. जागे राहणारे लोक गडबड करतात, झोप येत नसलेली. मग विचार कर, देव स्वर्गामध्ये बसून हाताची घडी घालून तोंडावर बोट घालून तर ठेवणार. मग तो करतो काय माहिती का? बसल्या बसल्या प्लॅनिंग करतो. काय प्लॅनिंग करतो? कोणाचा नंबर येऊन त्याच्याशी थोडंसं खेळावं. कोणा सांगते खेळावं? कोण व्यक्ती आहे? आणि आता आमच्या डोक्यातल्या काही कल्पना ज्या आहेत ना, त्या कल्पनेच्या जगातच आम्ही राहतो. जसं देव आहे तसं सैतान पण आहे की नाही? देव आहे तर, आणि सैतान कब्रस्तानमध्ये पण नसतो. तुम्हाला वाटतं ना तिथे गेल्यावर तुम्ही येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय करत करत निघता, नाही का? गाणं पाठ नसलं तरी कब्रस्तान आल्यावर पाठ होतं, आपोआप पाठ होतं जोर जोरात. आणि काही नाही म्हटलं ना तरी हालेलुया 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 एवढं म्हणत 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 येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय एवढं म्हणत म्हणत कसं तरी पास करतो. मग आणि काही लोकांनी तर घर जर त्यांचं राहण्याचा रस्ता कब्रस्तान असेल ना, तर ते जाताना पिशवीत बायबलच घेऊन स्टेप घेतात. का? दिसला वाटेत कुठं आला तर त्याला हे दाखवायचं, येशूच्या नावात. मग आता प्रश्न, सैतान कब्रस्तानमध्ये नाही, देव स्वर्गामध्ये. मग सैतान काय करतो आणि देव काय करतो? सैतान कोणा व्यक्तीच्या अंगात शिरत नाही. ऐका, काही लोकांना वाटतं नाही का, भूत झालं मग तो आला, मग आमकं भूत आहे. मग त्याला विचारतात ना, कुठून आला, तुझं नाव काय?
आधार कार्डवाला नाही का, ब्लॉक नंबर, फोन नंबर द्या. बरं नशीब त्याच्या हाताचे ठसे घेत नाही आणि डोळ्याचं स्कॅन पण करत नाही का, की पक्का आधार कार्ड काढून झालं असतं. तू कुठून आला, तुझं नाव काय, राहतो कुठं, अमकं कुठं, एवढं खेळत बसण्याची काही गरज नाही. आम्ही पाहतो तो सैतान काय करतो माहिती का, त्याला सैतान हा आत्मा आहे, इव्हिल स्पिरिट म्हटलेलं आहे, आत्मा आहे. मग जसं देवाला सुद्धा त्याचं काम करण्यासाठी मानवी शरीराची गरज लागते. ऐका, देवाकडे आत्मा आहे, सैतानाकडे पण आत्मा आहे. देवाकडच्या आत्म्याला पवित्र आत्मा म्हटलेला आहे आणि सैतानाकडच्या आत्म्याला अशुद्ध आत्मा म्हटलेला आहे, दुरात्मा म्हटलेला आहे. आता दोघाला सुद्धा शरीराची गरज आहे. मग शरीराची गरज असताना अशुद्ध शरीरामध्ये अशुद्ध आत्मा राहतो आणि शुद्ध शरीरामध्ये पवित्र आत्मा. किती सोपं आहे. म्हणजे मग भूत कुणाला लागतं, कोणाला, अशुद्ध शरीराला. मग काही लोक अन्य भाषा बोलतात त्यांनाही भूत लागतं, काहींचा बाप्तिस्मा झालाय आणि त्यांनाही भूत लागतं, ते गडबड गडबड लोळतात. बरं काही वक्ते आल्यावर हे पिक्चर कायम असतं. दिनाकरणला आणा, रामबाबूला आणा, तेलोरेला आणा, अजून कोणाला पण आणा, ते भूत जावं, बरं ते गेलं की दुसऱ्या मीटिंगला परत येतं. मग हे अपडाऊन नेमकं आहे का, ही लोकल आहे कुठली, ही मालगाडी आहे कुठली, ही एवढे दुरात्मे घेऊन येऊन येऊन येऊन. मला काय तुम्हाला सांगायचं ते तुमच्या लक्षात येईल. हा सैतान आणि देव करतो काय स्वर्गामध्ये आणि सैतान कुठं काम करतो. ऐका, आता तुम्ही इथं सगळे बसलेले आहात, माझं प्रीचिंग चालू आहे, आता प्रीचिंग चालू आहे. सकाळी काल मीटिंग घेतली, दुपारी पास्टर विल्सनच्या चर्चमध्ये आलो, संध्याकाळी इथं आलो. मग सैतान काय गप्प बसेल का, तुलाही प्रीचिंग करतो, मला बघायचं आहे आणि तिकडं स्वर्गामध्ये जातो आणि स्वर्गामध्ये गेल्यावर देवासमोर जाऊन बसतो. योबाच्या पुस्तकात लिहिलं बरं का, सैतानाचं अपडाऊन चालू आहे. ते असं समजू नका. बऱ्याच लोकांना वाटतं ना, नाही त्यांच्या फॅनमध्ये मी बघितलं असं आहे. अहो त्यांच्या फॅनमध्ये 7 दुरात्मे काय लटकत होते का त्याला धरून, का फॅनवर ते काय त्याचे पाळणा बिळणा आहे का, ते का याच्यातलं चक्कर. मला आठवतं चांगलं, मी नुकताच माझं तारण झालं होतं, एका घरात एका सेवकाबरोबर गेलो आणि त्याने सांगितलं तुमच्या कपाटात 3 बसलेत दुरात्मे. मी बेलमध्ये पण पाहिले. मी घाबरलो, म्हटलं बेलला दात बोट लावल्यावर जर माझ्यामध्ये घुसलं तर माझा प्रॉब्लेम. फॅन पासून पण लांब जाऊन बसलो, फिरता फिरता माझ्यावर पडलं तर काय करायचं. हे ते मला स्टोरी सांगत नाही, वास्तव सांगत आहे. बरं मी ज्याच्याबरोबर मी सेवा सोलापूरमध्ये चालू केली ती त्याच्या आणि मी आणि ते दोघं एकत्र काम करत होतो आणि काम केल्यावर माझं सेशन झालं आणि मग तो म्हटलं की मी म्हटलं फास्ट तो तुम्ही बोला, हे माझं घर आहे, माझे नातेवाईक, इथं तुम्ही प्रीच करा. त्यानं प्रीच करायला सुरुवात केल्याबरोबर मग शेवटी प्रार्थना सुरू झाली आणि प्रार्थना सुरू झाल्यावर त्या बहिणीला मी बरेच दिवस येऊन फिरलो, रोज तिच्यामध्ये भूत यायचं आणि मग त्याही प्रार्थनेमध्ये ते आलं आणि तो माझ्यावरचा प्रीचर होतो, सारखा सारखा बाजूला सारखा सारखा. मी म्हटलं काय को नाही उसको जाने दो. एवढा रिस्पेक्ट, लाल कार्पेटच टाका ना, व्यवस्थित जाईल तो आणि सारखा सारखा येईल ना. हे लोक मला एवढा रिस्पेक्ट देतात. अरे त्याच्या कमरेत लात घालून त्याला हाकलून द्या. तुम्ही एवढा रिस्पेक्ट त्याला देत बसला आणि त्याच्यामध्ये प्रिचर लोकांचं कसं असतं माहिती का, ते भूत नाही आलं माझ्या चर्चमध्ये. एकदा मी बोलवलं आणि ते भूत क्या रे निकलता क्या नहीं, मैं नहीं डरने वाला लेकिन तुम आए. मग ते मग माझ्याकडे बोलले, डर गया वो. अरे वो तुझे नहीं डरा, तुझ में जो है उससे वो डरा. तो तुला नाही घाबरत, तुझ्या मध्ये जो आहे ना तो खूप पॉवरफुल आहे. माझा उद्देश काय, हा सैतान आणि हा देव स्वर्गामध्ये काय करत असतो. तुम्ही जे सात्विक लोक, तुम्ही जे धार्मिक लोक आहात, तुम्ही जे इथं बसलेला आहात, मी जे इथं प्रीचिंग करतो, त्या सैतानाला करमत नाही. तो मेलेल्या लोकांकडे जातच नाही आणि कब्रस्तानमध्ये त्याला इंटरेस्ट पण नाहीये. तुम्ही म्हणता ना सैतान कब्रस्तानमध्ये अहो तिथं कशाला बसेल. तो म्हटलं हे तर आलेत, आता जे तिथं बसलेत त्यांना न्यायचंय. इथं जे बसलेत मीटिंगला ना, यांच्यात त्याला इंटरेस्ट आहे. त्या मढ्यांमध्ये त्याला काय इंटरेस्ट असणार आहे. त्याला माहिती हे ऑलरेडी माझ्याकडे आलेले, पिऊन पिऊन आलेला आहे,
फेफडे खराब झालेले आहेत, गुटखा खाऊन खाऊन आलेला आहे, दारू पिऊन पिऊन आलेला आहे, सगळं करून आलेलं आहे. आता याला काय नरकात न्यायची गरज आहे? मग कुणाला न्यायचंय? विश्वास ठेवणाऱ्याला. सैतान स्वर्गामध्ये गेला आणि देवाने त्याला प्रश्न केला, काय हिंडून फिरून तू पृथ्वी तलावरती आला का आणि तुझं लक्ष माझा सेवक योब याकडं गेलं का? म्हणजे स्वर्गात काय चालतं माहिती का? दिवसभर तो हिंडफिर्या तुमच्याबरोबर फिरत असतो. तो फिरतोच, त्याला एका जागी बसायला आवडत नाही. आणि तो फिरता फिरता, लक्षात घ्या, तो दारू पिणारा व्यभिचार करणाऱ्या लोकांमध्ये, बरेच लोक आम्ही नाही त्याच्यात तो व्यभिचाराचा आत्मा आहे, त्याचं सोड, तुझा विचार कर. तुम्ही जे आहात ना, तुमच्याकडे त्याचं, धार्मिक लोकांकडे त्याचं लक्ष आहे. धार्मिक लोक धार्मिकतेमध्ये टिकून आहे. आणि सैतानाचा चेहरा कधी पडतो? तुम्ही गाणं गायल्यावर नाही बरं का, कोणतं नाही का, हारा हुआ शैतान मेरे, आणि त्यांच्या ऍक्शन बघा, असं वाटतं समोर सैतानाने त्याला लाता घालायला लागले. मग तो त्यांच्याकडे पण बारकाईनं बघतो. तुम्ही मला लाता घाला, बुक्क्या घाला, तुमच्या कल्पनेमध्ये तुम्ही वावरा. इथून बाहेर पडल्यावर जो विश्वासाचा संघर्ष आहे, देवामध्ये टिकून राहण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्हाला लढावं लागतं, जे परीक्षा तुमच्यामध्ये आणल्या जातात, जशी योबाची परीक्षा केली, त्याची मुलं मेली, त्याची संपत्ती गेली, तसं रोज तुमची परीक्षा होत असते, रोज परीक्षा. आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होता का नाही हा स्वर्गातनं देव पाहत असतो. आणि सैतानाला परीक्षा करण्यासाठी मोकळीक देतो. आणि काय परीक्षा करण्यासाठी मोकळीक देताना काय सांगतो माहिती का? सर्वस्वाला स्पर्श कर पण त्याच्या जीवाचा नाश. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतान सगळं काढून घेऊ शकतो पण तुमचा प्राण काढून घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही आहे. सगळं काढून घेऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सैतानानं सगळं जरी काढून घेतलं तर देव तुम्हाला दुप्पट देऊ शकतो. म्हणून काढून घेतलं म्हणून पण रडायचं नाही. आता तुमच्याकडे येताना नाचत नाचत आलो तो, फार मोठी तयारी करून, सगळी वही स्टडी वेडी करून, आणि येता येता रिक्षातच बॅग विसरली. 2 मोबाईल, पैसे, चेक सगळं त्याच्यात राहिले, ATM सगळं त्याच्यात गेले. आता तो विचारतो, आया तू जोश आहे, अब क्या करता? मला माहिती आहे गेलं त्याच्यापेक्षा येणार ते भारी असणार आहे. त्याचं कामच ते आहे ना सैतानाचं. तो काय असं करणार आहे? हा तेलोरी पास्टर जा 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 जा, लोक सगळे वाट बघत बसलेले, छान पडदे बिडदे लावलेले आहेत, लोक इकडून तिकडून जागा नाही तर कुठंतरी उभे आहेत, आणि मग जा छान प्रीचिंग करू नये. तो म्हणतो तू प्रीचिंग कर रे, मी करतो. पण मी त्याच्याकडे बघून म्हणतो, अरे तू काय मला डिस्टर्ब करतो? तुला डिस्टर्ब करण्यासाठी मी आलो का? मला माहिती आहे माझा देव जो आहे काढून घेतो त्याच्यापेक्षा अधिक पटीनं देतो. म्हणून देव स्वर्गात काय करतो माहिती का? काढून घेतो, देतो. डॉक्टरकडे असते ना, ते म्हणतात बरं बरं वाटायला काय, श्वास घ्या सोडा, घ्या सोडा. हा काय डॉक्टरच माग नाही काय? तुम्ही कशासाठी चेक करता? ते श्वास घ्या, तुमचं लंग्स व्यवस्थित आहेत, सगळं एकदम तुम्ही म्हणजे जिवंत राहण्याच्या लायक आहात का? दुसऱ्या भाषेमध्ये की तुम्ही काय प्रॉब्लेम तुमच्यामध्ये. मग देव सुद्धा आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला घ्या सोडा, घ्या आत सोडा, सोडा घ्या घ्या, काढून घेतो सोडतो, काढून घेतो सोडतो, काढून घेतो सोडतो. जेवढ्या वेळा काढून घेतो सोडतो सोडतो. आणि देवाचं वैशिष्ट्य काय? काढून घेतो त्याच्यापेक्षा चांगलं चांगलं देत असतो. लक्ष, हेच काम देव दिवसभर करतो. म्हणून आता तुम्हाला सांगतो, नामीनं बेथलेम यहूदा सोडलं. ऐका, बेथलेम यहूदा सोडल्यावर तिचं सगळं गेलं, सगळं गेलं. मुलगा गेला, नवरा गेला, एक सून पण तिला सोडून निघून गेली. आणि शास्त्र काय सांगतं की देव दुष्काळ पाडतो आणि भेट घेतो. देवाचं काम काय? त्याने दुष्काळ पाडला आणि परत भेट घेतली. देव सारखं जगाचा अंत केला, नवीन जग निर्माण केलं. सदोम गोमोराचा नाश केला, पुन्हा देवानं दुसऱ्या ठिकाणामध्ये त्यांना पाठवलं. हे देवाचं काम दिवस रात्र आहे. आणि परमेश्वर हे करत असताना या सगळ्या घटनेमध्ये तिथं कोण सैतानाला वाव देतं, कोण त्याच्या आधिपत्याखाली जातं, कोण विश्वासाचा त्याग करतं, कोण विश्वासापासून भडकून जातं, कोण
कोण आपला विश्वास गमावतं, कोण प्रार्थनेचं जीवन गमावतं, कोण आपली सेवा सोडून देतं. परीक्षा होणार आहे, परीक्षा होणार आहे. वधस्तंभ खाली टाकण्याचा समय येणार आहे. प्रत्येकाची परीक्षा होते. माझी परीक्षा, तुमची परीक्षा, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची परीक्षा. श्रीमंताची परीक्षा, गरिबाची परीक्षा, अतिविश्वास असणारा त्याची परीक्षा, विश्वासात कमी असेल त्याची परीक्षा. बायबल सांगतं प्रत्येक घराची परीक्षा होणार आहे. दगडानं बांधलेलं असू द्या, विटानं बांधलेलं असू द्या, त्यानंतर त्याने म्हटलं की पेंढ्यानं गवतानं बांधलेलं घर असू द्या, आणि सोन्याची जशी परीक्षा होती तशी प्रत्येक घराची कुवतीप्रमाणे प्रत्येकाची परीक्षा असणार आहे. नामीची पण परीक्षा झाली. नामीनं बेथलेम यहूदा सोडला. आज प्रश्न तोच आहे, असे कोण लोक या ठिकाणामध्ये आहेत ज्यांनी प्रार्थनेचं जीवन सोडलेलं आहे? असे कोण लोक या ठिकाणामध्ये ज्यांच्यातला विश्वास त्यांनी टाकून दिलेला आहे? असे कोण लोक या ठिकाणामध्ये ज्यांचा परिवार देवाच्या मंदिराकडे येण्याचं त्यानं बंद केलेलं आहे? कदाचित आज तुम्ही आला असाल, पण काही दिवस तुमचं चर्चला जाणं, देवाच्या सानिध्यामधलं तुमचं जीवन तुम्ही सोडून टाकलेलं असेल. काहीतरी घडलेलं आहे, ज्याच्यानं सैतानानं तुम्हाला डिस्टर्ब केलेलं आहे. योवाची मुलं मारली तसं काहीतरी तुमचं मेलेलं आहे. काहीतरी गोष्ट तुम्ही गमावलेली आहे, आणि गमावलेल्या गोष्टीमुळे देवाविषयीचं तुमचं प्रेम कमी झालेलं आहे. हे घडणार आहे. जोपर्यंत तुम्ही अस्तित्वात आहात, नाकपुड्यात तुमचा श्वास आहे, तोपर्यंत या सगळ्या घटना घडत राहणार आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, बाहेर जाऊन उद्ध्वस्त होऊ नका, तिथंच राहो. जर टिकून राहाल, देव तुमचा समाचार घेईल, प्रभू तुमचा समाचार घेईल. या लोकांचा समाचार प्रभूने घेतलेला आहे. मला सांगण्याचा उद्देश की तुम्ही काही पण होऊ द्या, काही पण तुमच्या जीवनामध्ये किती मोठी तुमची परीक्षा होऊ द्या, आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या, आजारपणात परीक्षा होईल, लोक तुम्हाला सोडतील, नातेवाईक तुम्हाला टाकून देतील, अपयश तुमच्या पदरामध्ये येईल, मित्र तुम्हाला सोडून जातील. योबाच्या जीवनामध्ये सगळ्यांनी त्याला सोडलं. नामीच्या घरामध्ये आम्ही पाहतो अशाच प्रकारचा अनुभव तिला आलेला आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाचे लोक हे लेचेपेचे लोक नाही, ते लढवय्ये लोक असतात, ते टिकणारे लोक असतात, ते आणि विश्वासामध्ये खंबीर अशा प्रकारचे लोक असतात. आणि जेवढा तुमचा विश्वास असेल तेवढी मोठी तुमची परीक्षा असेल. 10वीच्या बोर्डामध्ये आमच्या काळामध्ये जी परीक्षा होती ना, सरसकट प्रश्न होते. आता प्रश्न ABCD, डी म्हणजे सगळ्यात कठीण, आणि एकदम पॅरेग्राफ मधले प्रश्नांची उत्तरं घ्यायची, वरचं बघायचं आणि खाली लिहायचं. ते कोणाला मठ्ठाडांना पास करायचं ना, त्यांना नुसतं पास करायचं. सरकार म्हणतं नापास केलं तर फाशी घेऊन मरतात, आणि अशा आमचे तरुण मरून जातील. म्हणून त्या गव्हर्नमेंटने काय सांगितलं, कोणालाच नापास करू नका, रंगवलं तरी पास करून टाका. आणि मग आमच्या महाराष्ट्राचा निकाल 99%, 97%. आम्ही परीक्षेत पास झालो त्यावेळेस आमच्या बोर्डाचा निकाल 32% लागला होता. आणि मी डोक्याला हात लावतो, आत्ता जन्माला असतो बरं झालं असतो, पटापटा पास तर झालं असतं नाही का? का तर नापास कोणाला करायचं नाही. परीक्षेची भीती आहे. सांगण्याचं तात्पर्य, ज्यांची क्वालिटीच लो आहे त्यांची परीक्षा तेवढ्याच लो होणार, ज्यांची क्वालिटी दर्जा उच्च आहे त्यांची परीक्षा पण तेवढी मोठी असणार आहे. मोठी परीक्षा, मोठी परीक्षा टिकून राहण्यासाठी आहे. टिकून राहा प्रभूमध्ये, माघार घेऊ नका, सोडू नका देवाचा मार्ग. एक गोष्ट ध्यानात घेऊन, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पक्की ध्यानात घ्या ती गोष्ट, जेवढी तुमची मोठी परीक्षा होईल तेवढं मोठं प्रतिफळ तुम्हाला असणार आहे. उच्च दर्जाचं पाचारण, उच्च दर्जाचं प्रतिफळ. म्हणून सामान्य परीक्षेला घाबरू नका. आणि देव परीक्षेची सुरुवात करताना फार मोठ्या परीक्षा एकदम घेत नाही. आम्ही पाहतो दाविदाला पहिल्यांदा अस्वल पाठवलं. काय पाठवलं? एकदम गल्ल्यात नाही पाठवला. एकदम गल्ल्यात पाठवलं असतं दावीद पळून गेला असता. मग त्यांनी काय केलं, पहिले अस्वल पाठवलं, त्याच्या तोंडातनं मेंढरू काढलं. देवानं दुसऱ्यांदा सिंह पाठवला, तो म्हणला अस्वल फाडलंय, आता सिंह पण मला फाडता येईल. मग त्यानं सिंह फाडला, त्याच्या तोंडातनं आणलं. मग देवानं गल्ल्यात पाठवला. आता दावीद परीक्षेत एवढा स्ट्रॉंग झाला होता. आता यानं शौलानं याच्यापेक्षा मोठे मोठे शत्रू हरवले होते. पण दाविदानं त्याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण गेल्यावर शौलाला पाहतो, गल्ल्याताला पाहतो, काय म्हणतो, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. ऐका, परीक्षेमध्ये हाच विश्वास असला पाहिजे, आज परमेश्वर त्याला माझ्या हाती देणार आहे, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. नामीनं हा विश्वास सोडून टाकलेला आहे. आज कित्येक लोकांचा हा विश्वास निघून गेलेला आहे. म्हणून कान देऊ नये का, नामी आपल्या देशातनं बाहेर पडली आणि परमेश्वरानं त्या ठिकाणामध्ये आपल्या लोकांचा समाचार घेतला. मला वाटतं एक थोडासा ब्रेक घेऊया आणि मग त्याच्यानंतर अजून काही गोष्टी तुम्हाला ऐकायचं ना. पण अरे बापरे, जरा जोरात आवाज येऊ द्या. हां, पेटलंय बहुतेक सगळं, खुरला पेटलाय नाही का? हां, अजून थोडंसं
थोडंसं आपण पाहणार आहोत. मला माहिती आहे की तुम्हाला जेवढं सांगण्यास ऐकण्यासाठी इंटरेस्ट आहे ना, मला तुमच्यासाठी पण खूप ओझं आहे. मला असं वाटलं की जेवढे लोक येतील त्यांना जास्तीत जास्त देऊन जायचं. का तर इथून बाहेर पडल्यावर तुम्ही सैतानाला शोधत फिरा आणि तो तुम्हाला बघून पळू द्या. त्याने म्हटलं पाहिजे अरे हे उलथापालथ करणारे लोक आलेले आहेत. आता हे गप्प बसणार नाही, हे प्रभूचं मोठं काम करणार आहे. एक 5-10 मिनिटाचं, किती मिनिटाचं घ्यायचं? 10 मिनिटाचा एक ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर